ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। पहिल्यापासून हट्ट, तू बोल काहीतरी बोल, पण नाही बोलता येत. म्हणजे तेव्हा आणि तू कुठंच नाही. तेच माता आणि तेच पिता आणि तेच आपला देव, त्याच्यामुळे ते होतं तसं. काय तुला आणि एवढा अनुभव सांगते की मी म्हणजे माझं भाग्य खूप थोर समजते की मी ह्यांच्या पोटी जन्म घेतला. नाही तर दुसऱ्यांच्या आईबापांना वाटतं कुठं मुलगी इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं, होऊ नाही का, व्हायला हवं. पण माझ्या आई वडिलांचं एकच होतं, तू 4 शब्द तरी बोलायला पाहिजे, ते खरं ज्ञान तुला कळलं पाहिजे. तू बाकी काही कर किंवा नको करू, पण ते समजून घे. सगळ्यात मोठं ते ना. आणि ते सत्य मला कळलं किंवा त्यांच्या पोटी आले, हेच माझं लय मोठं पुण्य आहे. जन्मोजन्मी ह्यांच्या म्हणजे जन्माला तर म्हणजे हे खरं मिळाल्यानंतर येणेच नाही, पण जरी कधी माझं काय चुकून वाकून राहिलं तर ह्यांच्याच पोटी जन्म मिळत करते. आणि त्यांचं जे चालू आहे सगळं, तुम्ही सगळे साथ देता त्यांना, खूप चांगली गोष्ट आहे. खरं जाणून घ्या. आजकाल खूप लोक खोट्याच्या मागं पडायला लागले. खूप कथा पुराण ऐकते, लाख नाही किती रुपये, 25-25 हजार रुपये भरून नाही आम्हाला पुढं बसायचे त्यांच्या कथेत. कशासाठी? काय तर शिव म्हणा, म्हणू नाही का, म्हणावं, पण खरं समजून घ्या आणि मग म्हणा. म्हणजे खऱ्या खोट्याचा निवाडा कळलं पाहिजे. आणि गुरु करणं खूप गरजेचं आहे. गुरुशिवाय असं म्हणजे तरुण उपायच नाही. आणि म्हणजे तिसरीला असताना म्हणजे मी माळ घातली तेव्हा कळतही नव्हतं. ते म्हणायचे तुला कळल्यानंतर काय, पण नाही घातली. पण आज त्याचं महत्त्व कळते की त्यांच्या पोटी जन्म घेऊन मी माळ घालून खऱ्या खोट्याचं निवाडा करून जे मिळालंय मला ते सगळ्यांना मिळावं अशी. पण नाही बोलता येत त्यांच्यासारखं, नाही सांगू शकत. पण ते जे सांगतायत करतायत ते खूप चांगली गोष्ट आहे. कोटी श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सत्य बाबा आणि माझी आई. पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। आपले सासरे आले त्यांचे पण खूप धन्यवाद. आमच्या मावशीच आहे, त्या मावशींची खूप इच्छा होती गुरु शेजारी जाऊन बसले. त्यांनी खूप मान मोठा घेतला. आम्हाला याच्यातलं अगोदर म्हणजे आम्ही भागवत ऐकायचो, कुठे कथेला जायचो. तर आमची आई पण अशी नोकरीला होती, शिक्षिका होती, तरी पण दररोज पोथी पुराण ऐकायला वाचायला सुद्धा जात होती मंदिरात. पण आम्हाला जास्त मुली शाळेत असल्यामुळे जास्त बाहेर पडण्यात येत नव्हतं. आणि लग्न झाल्यावर सगळ्यात माहिती लहान मुलं आहेत तोपर्यंत बाहेर पडण्यात येत नव्हतं. पण नंतर थोडंसं वय झालं की आपोआपच माणूस तिकडं वळतं असं म्हणतात. पण लवकर गेलेलं चांगलं त्याच्यामध्ये. आणि मावशीचं आम्हाला जास्त आधार इकडे यांच्याकडे हरिपाठाला यायचो. तिथं आल्यामुळे आमची गुरुची ओळख झाली. माहीत नव्हतं म्हणजे असं काहीच. आणि ते गुरुचं म्हणजे साक्षात परब्रह्मच असतात. ते आपल्याला जीवन कसं जगायचं हे कोणी पण सांगतं, पण आपल्याला मोक्ष कसा मिळवायचा याचं ज्ञान आपल्याला सद्गुरू देतात. साधा बसतोय का नाही आपल्याला. आणि जे दिसतंय मला ते लोक बाहेर दाखवण्याचा परमार्थ देतो. अध्यात्म आत डोकून कोणी बघा ना याची मला तळमळ लागते. जळी स्थळी काष्टांनी भरला तो चौकड आहे. मग असं आपण द्वैत का मी आणि तू हे काय येतं ज्या वेळेस द्वैत संपन त्यावेळेस खरा परमार्थ आहे. पहिली गोष्ट तुम्ही देह नाहीत ह्याची पहिली जोडली. कोणाचे घर हा देह कोणाचा आत्माराम त्याचा तोची जाणे
हे प्रत्येक पहिल्यांदा कळायला पाहिजे, तेव्हा पारमार्थाला कुठं सुरुवात होईल. नाही तो हात दाखवायचा. मी म्हणतो माझ्या विष्णुदास अहंकाराचा वारा न लागू असते एवढे मोठे कारागिरी अहंकारामध्ये जाऊ नये. त्यांनी नुसते व्यासपीठ गाजू नका, तुम्ही आतमध्ये बघा. व्यासपीठ गाजवणारी खूप आहेत. 25 लाख 50,000 एवढे घ्या, पण स्वतः पूर्ण फायंटर आहे. तर मी काय फक्त माझी व्यथा सांगणार आहे. मी आतून कोरड आहे. धृतराष्ट्र आंधळा होता, पण संजय एका ठिकाणी म्हणतो हा बाहेरून आंधळा आहे पण आत मी आंधळा आहे. तशी माझी परिस्थिती आहे. तर मी मला एवढंच पुढे आशीर्वाद द्या की यांना ज्ञान दृष्टी येऊन द्या, मला परमार्थ सर्वांभूती दिसून द्या. हा पोटचा परमार्थ नाही असं नाहीये. अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्याशी दुसरं काय आहे. पण जेव्हा मनातून शरीर जेव्हा व्हायला निघत, शरीर तुम्ही म्हणजे शरीर नाहीत, ह्याचं जेव्हा तुम्हाला पूर्ण मनातून कळल परमार्थाला लागला एवढं होईल. नाही तर ही शरीर म्हणलं की तुमचा स्वार्थ आला, पुन्हा काम क्रोध लोभी आले, मग ह्या ठिकाणी काही परमार्थ न्यायला जागा नाही. ते गवळ नाही. हरी माझ्या मंदिरी कधी आला, आज कोणी नाही. हरी याहो माझे मंदिर, नाही कोणी दुसरे. हे घरातले सर्व सासरे नवरे जे कोणी असते ते निघून जाते तेव्हा हरी येते. तेव्हा कुठं बसतो ती बाकीच्या स्थानी शरीर आहे. तो शरीर तुम्ही नाहीत ह्याची आठवण ठेवा. याच्या पेड्याला मी काय सांगू शकत नाही. माझं पहिलं प्रवचन असेल आणि शेवटचं पहिल्यांदाच बसले त्यामुळे इतकं काही शब्द निघत नाही. प्रगती म्हणली की आमचं दोघींचं इतकं भाग्य आहे की आम्ही दोघी इतक्या लहान वयात म्हणजे अनुग्रहित झालो. तेच आमचं भाग्य आहे. आणि बाबांनी आम्हाला इतकं लहानपणापासूनच सांगितलं की परमार्थ कसा असतो. त्यामुळं काही छोट्या छोट्या गोष्टी कळल्या की त्या सांगायलाच येत नाही. आणि त्यांनी बाबांची श्रीपाद बाबांची त्यांची पण त्यांच्या पण पुण्यतिथीला आम्हाला घेऊन गेले ते गोटीला. ते पण सगळं तिथं पण दाखवलं. इतकं छान होतं ते. तिथे बघून वाटत होतं की डायरेक्ट बाबांनी आम्हाला भेट दिली. एवढं बोलतो. बोलणार आहे मी. आपल्याला बाबाने जे दिलंय ते नाम असं कुठंच भेटणार नाही, एवढा मला अनुभव आहे. फक्त अनुभव आले अंगे हे या जगात येत असेल. आणि मार्ग दाबणे गेले आधी तयारी संत तेने जे मार्ग चालला न पडे गुंता कुठे काही. मग आपण जे बाबाने आपल्याला नाम दिले त्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरीकडे जायचंच नाही. आपल्याला माहीत असून तरी आपण कथा कीर्तन कुठं पण जायला बी पाहिजे. असं नाही की कुठं जायचंच नाही, पण आपल्याला खऱ्याचा खोट्याचा निवाडा कळलाच पाहिजे. नाही गेलं तर काय कळलं खरं काय कुठं काय. फक्त हे आपल्याला अनुभव आलाच पाहिजे. पण आपण जे नाही त्याच्या मागे आता पळायची गरजच नाही. खरं जे भेटलंय ठाईचं वैसवणे करा एक चिंत आणि आवडी आनंद आळावा देव असं आपल्याला कशाने दिसला पाहिजे ना. आपण हरिपाठ रोज म्हणतो पण कळतं काय आपल्याला. हे आपण म्हणतो ना जळी स्थळी देव धरला रीता ठाव नाही मुरला आणि आता मी दृष्टीने पाहिला विठ्ठल जी विठ्ठल. असे सुईच्या टोका बसन माती इतकी सुद्धा कशातच पांढरंग नाही असं काहीच. आपण फक्त बघण्याच्या दृष्टी नाही आपल्याला तशी, ती पण बाबाने आपल्याला दाखवून दिली. आपल्याला अगोदर काहीच माहित नव्हतं. पाठात रोज सगळं वाचायचे पण वाचायचं म्हणून वाचायचा. पाठ करायचा माझा 3री 4थी पासून हरिपाठ पण त्याचा अर्थ मला आजपर्यंत काहीच कळाला नव्हता.
आता 3-4 वर्ष झाले साधं मला कशात गाणं जरी लावलं तरी मी त्याचा अर्थ लावते. हा बाबांनी सांगितलेलं हेच आहे, ज्ञानेश्वरी वाचते त्याच्यात सांगितलं, बाबांनी सांगितलेलं हेच खरं आहे, पण आपल्याला खरं काहीच कळत नाही. पण संत कृपा झाली ती माझ्या फळाशी आली. पण मला आपल्याला अनुभव, पण संतांच्या कृपाशिवाय हे होऊ शकत नाही. मनाने काहीच नाही, मनोमार्ग केला तो तिथे जिंकला, हरिपाठी स्थिरवला तो जिथे. पण आपल्याला मनाने काही कळू शकत नाही. पण संतांची माहिती झाल्यावर तरी संतांचे पाय धरले पाहिजे. आपण म्हणतो का आपलं वय हे झालं ते झालं इतकं झालं, पण ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह होईल त्या दिवशी आपला जन्म होतो, तिथून पुढे आपल्या जन्माला सुरुवात होईल. मग ज्याचं भाग्य कधी उदाहरण यायचं ते आपल्याला करायचं, पण माहिती झाल्यावर ह्याला उशीर करायचा नाही. एवढं मी सांगते आणि